नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। सिंधुरत्न योजनेअंतर्गत मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते खेड येथील लाभार्थ्यांना विविध वस्तूंचं वाटप। चिपळूण शहरातील भर बाजारपेठेतील सुपर मार्केटसह अन्य दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी, चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद। पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली पावस बस स्थानकाला अचानक भेट, अस्वच्छता पाहून अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्ताराने। सिंधुरत्न योजना तालुकास्तरीय कार्यशाळा तसंच खरीप हंगाम 2025 पूर्वतयारी आढावा बैठक राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमान द ग तटकरी सभागृह खेड इथं पार पडली। या कार्यशाळेत श्री सुभाष पांडुरंग जाधव आंबिये यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर वाटप करण्यात आला। तसंच लाभार्थ्यांना आंबा फळ पिकाचे फळमाशीपासून संरक्षणासाठी कृषी विभागामार्फत रक्षक सापळे वाटप, तसंच लाभार्थ्यांना आंबा फळमाशीचे फळमाशीपासून संरक्षणासाठी कृषी विभागामार्फत रक्षक सापळे वाटप, तसेच वन्य आणि भटके प्राणी प्रतिबंधक लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत औषधे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या बैठकीत आगामी खरीप 2025च्या अनुषंगाने झालेल्या तयारीचा आढावा तसंच करायच्या कामाबद्दल मंत्री महोदयांनी सूचना केल्या। मतदारसंघातील कृषी आणि कृषी निगडित क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वंकष विकास आराखडा सर्व शासकीय विभागाच्या समन्वयाने तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। या कार्यशाळेसाठी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन दत्तात्रय सोनवळे, जिल्हा परिषद माजी बांधकाम समिती सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी नाथराव कराड, खेड प्रांताधिकारी शिवाजी जगताप, खेड तहसीलदार सुधीर सोनवणे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी, हेमंत ठोंबरे, सोमनाथ आहेरकर आदी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही योजनेचा लाभ देत असताना मुळात त्याची निवड ही अतिशय योग्यरित्या झाली आहे। आजपर्यंत योजना अनेक होत्या,
सिंधुदुर्गासारखी योजना गेली 3 वर्ष आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे आणि ह्या योजनेमधून अनेक लाभार्थ्यांना आपण विविध योजनांचे आपण लाभ दिलेले आहेत. कृषी विभागाच्या असतील किंवा पशुवैद्यकीय विभागाच्या अनेक योजना आजपर्यंत आपण राबविल्या आहेत. परंतु आता 6 वर्ष झाली आमदार आहे. या मागच्या पहिल्या 5 वर्षाच्या अवधीमध्ये कालावधीमध्ये या सगळ्या योजनांचा लाभ कोण घेत होता हे आम्हाला देखील कळत होतं. त्याच्यामध्ये प्रचंड एक जो काही समन्वय संबंधित अधिकाऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा असा लावा होता तो आजपर्यंत समन्वय काही घडून येत नव्हता. परंतु मी कराडचे मनापासून आभार मानतो की त्यांनी तो समन्वय वीरवरला कोकणामध्ये येऊन त्याचा समन्वय घालून दिलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आपण सर्वांना कल्पना असेल त्यांची ओळख मी देखील आपण सर्वांना करून देतो की आपल्या शिवसेनेचं कृषी विषय शेतकरी विषय जे काही सगळे विषय आहेत संपूर्ण राज्याची जबाबदारी सामान्य एकनाथ शिंदे साहेबांनी कराड साहेबांवरती दिलेली आहे आणि पुन्हा शिवसेनेचं शेतकरी संघटना पूर्ण ते हाताळत आहे आणि त्यांनी सुरुवातच ही आता आपल्या मतदारसंघापासून केलेली आहे. चिपळूण शहरातील भर बाजारपेठेतील एक सुपरमार्केट अज्ञात चोरट्यांनी फोडून पोलिसांची झोप उडवली आहे. बाजारपेठेतील शहर पोलीस चौकीच्या लगतच असलेल्या या सुपरमार्केटमध्ये चोरट्यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास चोरी करून सुपरमार्केटमधील किमती खाद्यपदार्थांसह गल्ल्यातील रोख रकमेवर डल्ला मारला. सुपरमार्केटमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे 2 अज्ञात चोरटे चोरी करताना टिपले गेलेत. हे सुपरमार्केट चिपळूण शहर पोलीस चौकीला लागूनच असून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत वर्दळ असते. सुपरमार्केट बरोबरच शहरातील सर्वात जुनी केशव अप्पाजी ओक यांची पेढी देखील चोरट्यांनी फोडली. मात्र यामध्ये चोरट्यांच्या हाती रोख रक्कम लागली नाही, परंतु सुपरमार्केटमधील खाद्यपदार्थ आणि गल्ल्यातील काही रोख रकमेवर डल्ला मारून चोरटे पसार झाले. त्यामुळे चिपळूणात एक मोठी पेढी आणि रस्त्यानजीकचं सुपरमार्केट फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील पावस बसस्थानकाला अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी तिथे असणाऱ्या अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त केली आणि तिथल्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. उद्योगमंत्र्यांनी पावस बसस्थानकाला अचानक भेट दिल्याने अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडताना दिसून आली आहे. एवढं चांगलं करून काय सर मी आता परवा आले ना त्या ज्येष्ठांना म्हटलं इथे आहे ते म्हणजे असं असायचं मी इथं स्टँड करत तेव्हा सांगितलं आता मला उद्घाटन झाल्यापासून बंडाची द्यायचं होतं. इथं कायम कोण असतं बरं?
प्रभू रामचंद्र की जय असा जयघोष करत रविवारी जिल्ह्यात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त श्रीराम मंदिरांमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री रामनवमीमुळे मंदिरांना रंगरंगोटी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। मंदिरात जन्मोत्सवानंतर पाळणा सादर करण्यात आला। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। सिंधुरत्न योजनेअंतर्गत मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते खेड येथील लाभार्थ्यांना विविध वस्तूंचं वाटप। चिपळूण शहरातील भर बाजारपेठेतील सुपर मार्केटसह अन्य दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी, चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद। पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली पावस बस स्थानकाला अचानक भेट, अस्वच्छता पाहून अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।